पुढची बातमी आहे एक मोठी बातमी। बॅटनं अमानुष मारहाण प्रकरणामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खोक्या भोसलेला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी 5 दिवसांची कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ढाकणे कुटुंबाला मारहाण करताना खोक्यासोबत कोण होतं याचा शोध पोलीस घेत आहेत। या घटनेचा उलगडा करायचा असल्यामुळे खोक्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती आणि त्यानंतर कोर्टानं खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आणखी एक मोठी बातमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। कोकाटेंचा 25 माजी संचालकांना जिल्हा बँकेनं नोटीस बजावली आहे। नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक बडे राजकीय नेते गोत्यात आलेत। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता प्रकरणी ही नोटीस आहे। आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, खासदार शोभा बच्चाव, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉक्टर राहुल आहेर या सर्वांचा यामध्ये समावेश आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। नवनियुक्त आमदार संजय खोडकेंचं अमरावतीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। विधान परिषदेतनं आमदार झाल्यानंतर त्यांचं जिल्ह्यामध्ये आगमन झालं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। प्रचंड ढोल ताशांचा गजर आणि गुलाब पुष्पांचा वर्षाव यावेळी करण्यात आला। यावेळी संजय खोडकेंनी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले। विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवणार असं त्यांनी म्हटलं। विदर्भाच्या विकासाचं जे एक धोरण आमच्या पार्टीनं ठरवलेलं आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांच्या त्यांच्या मनामध्ये एक काही प्लॅन आहे। तो प्लॅन या महिन्याभरात ते विकासाचा जो काही सांगतील आणि पार्टीचे सर्व लोक चर्चा करून विदर्भासाठी जे काही आम्हाला महायुतीच्या सरकारकडून, मग त्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, सर्व महायुतीच्या नेत्यांना सोबत घेऊन या विदर्भाच्या विकासासाठी कसोशीनं प्रयत्न करतो। जळगावमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे। मानराज पार्क मैदानावरती संध्याकाळी 6 वाजता मेळावा होणार असून समता परिषदेच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला तब्बल 50,000पेक्षा अधिक ओबीसी बांधव हजेरी लावणार आहेत। दरम्यान भुजबळ यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काँग्रेसची सत्यशोधक समिती नागपुरात पोहोचली आहे। माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नागरिकांना शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन करते। सुरुवातीपासून पोलिसांनी कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती असं म्हणत माणिकराव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधला। दरम्यान नागपुरातली घटना हे सरकारचं फेल्युअर आहे आणि शांत असलेलं नागपूर अशांत कसं झालं असा सवाल देखील माणिकराव ठाकरेंनी विचारलाय। या ठिकाणी नागपूर अत्यंत शांत असलेले नागपूर एकदम अशा प्रकारची घटना जी घडली याबद्दल सगळ्यांना धक्का बसलेला आहे। किंवा देशामधली सुद्धा चर्चा आहे की 300 वर्षामध्ये कधी नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत, पण कधी अशा प्रकारची घटना घडली आणि अचानक ही घटना घडण्याचं कारण काय आहे? किती याच्यामध्ये पोलिसांचा फेल्युअर आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कारण त्यांना संशय येतो आहे कुठले तरी कट असावा, परंतु कट माहिती का शासनाला झाले नाही, त्यांनी या संदर्भाची पावलं का उचलली नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही चर्चा करू।